शहर संकटात आहे तर दादांनी आता आलं पाहिजे. एक हाती सत्ता होती तुमची, इतका सुरुंग लागला. छेदिना निवाले आणि ते पण गणपती दूध पितो हा नेरेटिव्ह जे सेट करू शकतात ना, तो कोणताही नेरेटिव्ह सेट करू शकतो. दादांनी सांगितलेले 2 परिवार एकत्र आलेत, कार्यकर्ते एकत्र आलेत का? ते घर पुन्हा एकसंध होते याचा आनंद दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना होतो. तर ते सोडून का गेले हाच तर प्रश्न आहे ना. काहीच न करता मिळणार असेल तर मी सोपा पर्याय कधी पण, आता तुम्ही पुण्याला जाऊन येऊन करता, तुम्ही कुठला रस्ता निवडता जो सोपा रस्ता तो त्यांना सोपा वाटतो म्हणून तिथे गेलो. ह्या हिंदुत्वाच्या मुद्द्यापुढे तुमचे हे मुद्दे टिकतील का? माझ्या घराला पाणी जर नाही आलं ना तर मला हिंदुत्व आणून पाणी नाही देणार. त्यामध्ये जे राजकारणामध्ये जे बेरजेचं गणित केलं जातं त्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला हे सगळं बसवणं शक्य आहे, इतकं सोपं वाटतंय का आव्हान वाटतंय? मला अजिबात आव्हान वाटत नाही. राजकारणाच्या या मैदानातला तो धुरंधर पैलवान पवार साहेब है तो सब कुछ मिळेल.